नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे केस विकार आणि टक्कलपासून मुक्ती. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शहा आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर सोनल शहा यांची. नमस्कार मॅडम. डॉक्टर सोनल शहा या भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टर अपूर्वा शहा यांच्या जोडीने त्यांनी रिचफिल्ड संस्थेची स्थापना केली आणि खास करून सर्वसामान्य रुग्णांपर्यंत सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून रिचफिल्ड संस्था गेली 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. रिचफिल्ड संस्थेच्या शाखा भारतात सर्वत्र आहेतच, पण खास करून महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि गोवा या ठिकाणी सुद्धा रिचफिल्ड संस्थेची शाखा आता उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये वारंवार होणारा कोंडा, अकाली पांढरे केस होणं, केस गळणं आहे, टक्कलवरती आधुनिक स्वरूपाचं लेझर केश रोपण आहे आणि हे सर्व उपचार अतिशय अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पण खास करून मला आवर्जून एक सांगावंसं वाटतं की आता खास करून टक्कलसाठी केवळ 1 रुपयामध्ये केश रोपण उपलब्ध आहे रिचफिल्ड संस्थेमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा. पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघतात त्याच्यावरती 1800-200-5677 या नंबरवरती जरूर फोन करा. आपले प्रश्न जरूर विचारा. सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी हेल्पलाईन आहे खास करून रिचफिल्ड संस्थेची, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. या अनुषंगाने लॅपटॉपवरती आपण आता रिचफिल्ड संस्थेला मिळालेल्या काही अवॉर्ड्स किंवा मानसन्मान बघूया, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे मानसन्मान मिळालेले आहेत खास करून डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा या दाम्पत्याला, ज्याच्यामध्ये बेस्ट हेअर रिस्टोरेशन सर्व्हिस प्रोव्हायडर अवॉर्ड आहे, त्याच्यानंतर इंडियाज ग्रेटेस्ट बँड बिल्डर अवॉर्ड आहे, ह्या व्यतिरिक्त विश्वसनीय हेअर केअर ब्रँड लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांची नोंद घेण्यात आलेले भारतातील पहिले केस विकार तज्ज्ञ म्हणून. आणि ह्या अनुषंगाने विविध प्रकारचे या ठिकाणी मानसन्मान हे मिळालेले आहेत. हे असं या ठिकाणी अत्याधुनिक अशी केस चाचणी उपलब्ध आहे रिचफिल्ड संस्थेमध्ये. काही रिझल्ट्स बघूया आपण. बघू शकता पूर्वीचं टक्कल आणि नंतर घनदाट केस पुन्हा एकदा ह्या सर्व रुग्णांना मिळालेले रिचफिल्ड संस्थेला व्हिजिट केल्यामुळे आणि केवळ 1 रुपयामध्ये आता आपल्याला घनदाट केस मिळू शकतात. टक्कल मुक्त आपण होऊ शकता. या व्यतिरिक्त नॉन सर्जिकल उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये आपण टक्कलवरती मात करू शकता. नॉन सर्जिकल रिझल्ट्समध्ये हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण बघत आहोत. खास करून स्त्रियांसाठी पुन्हा एकदा घनदाट केस मिळवण्यासाठी हे उपचार आहेत. टेम्पररी हेअर केमोफ्लाजचे उपचार उपलब्ध आहेत, पण आता नवीन स्टेम सेल, प्लांट स्टेम सेलचे उपचार उपलब्ध झालेले, ज्याला अॅनाग्रो म्हटलं जातं. आणि अॅनाग्रोमुळे पूर्वी जे केसांच्या विरळतेवर मात करण्यासाठी उपचार नव्हते, पण आता अॅनाग्रोमुळे आपल्याला केसांच्या विरळतेवरती सुद्धा मात करून घनदाट केस पुन्हा एकदा मिळवणं शक्य आहे. हे आपण आता विविध प्रकारचे रिझल्ट बघितले. अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मॅडम मला आज आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान रिचफिल्ड संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने चाचणीविषयी आपण सर्वप्रथम जाणून घेऊ आजच्या कार्यक्रमामध्ये की कशा स्वरूपाची अत्याधुनिक स्वरूपाची यंत्रणा ही केसांच्या किंवा केस विकारांच्या निदानासाठी आता उपलब्ध झालेली आहे. काय सांगता येईल मॅडम आपल्याला? आधी आज 30 वर्ष आधी आम्ही जेव्हा ट्रायकॉलॉजी भारतात आणली आणि तेव्हा मात्र केस गळणे आणि टक्कलपणा आम्हाला केस पाहिजे, केस उगवू शकता, काय लावूया, तेल लावूया, टॉनिक लावूया आणि केस उगवून येणार, असं जे प्रमाण होता ते हे ट्रायकॉलॉजी विज्ञाननी बरंचसं ते चेंजेस आणले आणि रिसर्च आम्ही करत राहिलो आणि नवीन नवीन उपचार आणि विविध प्रकारांचे डायग्नोस्टिक प्रोसिजर्स. केस गळणं पण 4 प्रकारांचे असते. असं नाही केस गळणं आहे म्हणजे ते मात्र केस गळणं आहे आणि एकच उपचार उपलब्ध आहे त्याच्यावरती, पण केस गळण्याचे पण 4 प्रकार आहे. ते कसे आहे, काय आहे, त्याची पण तपासणी करायला पाहिजे. टक्कलपणा पडला तर ते कुठला टक्कलपणा आहे, इरिव्हर्सिबल आहे, रिव्हर्सिबल आहे, मात्र औषधांनी पण आपण रिग्रोथ करू शकता. शस्त्रक्रियाचीच सर्व जागाला जरूरत नाही आहे, पण ते कसं आहे ते डायग्नोस्टिक नंतर, म्हणजे हे एक होलिस्टिक अप्रोच आपण घेत आहे. रुग्ण जेव्हा रिचफिल्डकडे येत आहे तेव्हा आपण रुग्णांची पूर्ण केस हिस्ट्री घेत आहे. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक प्रोसिजर हे कॅपिलोस्कोपी आपण करत आहे. ते कॅपिलोस्कोपीमध्ये आपल्याला कळते की केसांचे काउंट, पर्टिक्युलर केसांचे काउंट किती आहे, केसांचे डायमीटरची व्हेरिएशन कशी आहे आणि 2 केसांमध्ये किती डिस्टन्स झालेला आहे, शस्त्रक्रिया करू शकते की नाही करू शकते, केसांचे मूळ जिवंत आहे की मेलेले आहे आणि हे कुठल्या स्टेजमध्ये आहे, हे सर्व आपल्याला कॅपिलोस्कोपी नंतर कळतं आणि त्याच्यानंतर त्याच्या स्टेज कळतं
आणि जे रिव्हर्सिबल बॉल्डनेस आहे तर मात्र त्याला औषधोपचारांनी पण आपण रिग्रोथ करू शकता. आणि जिकडे इरिव्हर्सिबल आहे ते स्टेज पाहून तिकडे शस्त्रक्रिया किंवा औषधांनी किंवा एनाग्रोनी किंवा एनाकवरनी आता बरेचसे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 30 वर्ष आधी काहीच नव्हतं महेश, पण आता हे सर्व रिसर्च आणि जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आता रिचफिल्डकडे उपलब्ध आहे आणि ते आपण निदान करून त्याची ट्रीटमेंट आपण करत आहे. येस, मला वाटतं हे एक महत्त्वाचं होतं की निदान, अचूक निदान करणं केस विकारांचं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कॅपिलोस्कोपी सारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपण म्हणूया केसांची सोनोग्राफी त्याला छोट्या ह्याच्या परिभाषेत. आणि ह्या व्यतिरिक्तही विविध प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत या ठिकाणी केस विकारांसाठी खास करून, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. अचूक निदान झाले की अचूक उपचार अर्थातच या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. प्लांट स्टेम सेलचे उपचार अॅनाग्रो सारखे आहेतच, पण खास करून टक्कलमुक्त भारत अभियानांतर्गत ₹1 केशरोपण आता उपलब्ध करून देण्यात आलेलं रिचफिल्ड संस्थेद्वारे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा. पुढे जो संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात त्याच्यावरती 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 या नंबरवरती. या अनुषंगाने हे अत्याधुनिक जे केश रोपण आहे, ज्याला लेझर केश रोपण म्हटलं जातं, एल्सबेरी क्लिनिकद्वारे हे खास करून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आणि रिचफिल्ड संस्थेद्वारे भारतात सर्वसामान्य रुग्णांपर्यंत सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन रिचफिल्ड संस्थेद्वारे आज संपूर्ण भारतभर हे पुरवण्यात येते तंत्रज्ञान, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण एल्सबेरी क्लिनिकद्वारे केले जाणारे हे जे केश रोपण आहे त्याची एव्ही बघूया आता, कशा रीतीने हे केश रोपण केलं जातं. या ठिकाणी अनुषंगाने एल्सबेरी क्लिनिकची आपण एव्ही बघू. मॅडम काय सांगता येईल आम्हाला? केशरोपण पण आता बरंचसं फाईन टेक्निक झालेली आहे आणि जे सर्जन आहे आमचे एल्सबेरी क्लिनिकची जे पद्धत आहे त्याच्यानी पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर असेप्टिक प्रिकॉशन म्हणजे काय प्रॉब्लेम नाही येऊ देऊ पेशंटला, काय इन्फेक्शन वगैरे, ते सगळं काळजी घेऊन. आणि हे जे केस रोपणी आहे ते जे लेटेस्ट आता आहे एल्सबेरी क्लिनिकची, ते नो कट नो स्टिच म्हणजे काप घ्यायची गरज नाही, टाके पण नाही येते म्हणून. आणि एक स्टेप पुढे आता नो शेव टेक्निक म्हणजे शेविंग करायची पण गरज नाही, ते पण अल्पदरात आता उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे हे ड्रीम नाही आहे, पण हे खरं आहे की स्वतःचे केस आपण जे केस रोपणी करून स्वतःचे केस घनदाट आणि रिग्रोथ, ते स्वतःचे केस सारखे रिग्रोथ होता, ते आपल्याला आपण आता स्वतःचे केस भेटू शकते. आणि आपला जे सेल्फ कॉन्फिडन्स, प्रेस्टीज जे आणि डिप्रेशन वगैरे ज्याच्यामुळे ते येते ते आता आपण त्याला मात करू शकते. आणि जे अनुवांशिक टक्कलपणा आहे, आधी 30 वर्ष आधी आमचे देर वॉज अ डेड एंड की आता काय करूया, त्याला स्लो डाऊन करू शकत होते, ते पण उपचार नव्हता. आम्ही सेरेनोवा कॉम्प्लेक्स एक फ्रूट कॅप्सूल फॉर्ममध्ये देते, ते आपण हे फाईट करू शकता. अनुवांशिक टक्कलपणाला अर्ली स्टेजमध्ये जर डायग्नोज झाला तर त्याला फाईटही करू शकता. आणि पुढे गेला तर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियांनी नो कट नो स्टिच नो शेव मेथडनी आपण ट्रान्सप्लांट स्वतःचे केस पण मिळवू शकता. येस, आपण बघितलंय अत्याधुनिक लेझर केश रोपण, ज्याच्यामध्ये कुठलाही काप नाही आहे, कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी रक्तस्राव नाही आहे आणि विविध प्रकारचे हे जे उपचार आहेत हे आज रिचफिल्ड संस्थेद्वारे पुरवले जातात एकत्रितपणे एका छताखाली, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा 1800-200-5677 जो आपण संपर्कासाठी पुढे स्क्रीनवर नंबर बघतात त्याच्यावरती. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान महाग असलं तरी सुद्धा सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय हे रिचफिल्ड संस्थेला जातं आणि त्यासाठीच खास करून विविध प्रकारचे सन्मान, महाराष्ट्र वैभव अवॉर्ड देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. खास करून डॉक्टर अपूर्व शाह, डॉक्टर सोनल शाह यांना खास करून ₹1 आता टक्कलवरती केश रोपण उपलब्ध आहे. आपण त्याची एव्ही बघूया ₹1 केश रोपणाची आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण याविषयी मार्गदर्शन घेऊया डॉक्टर सोनल शाह यांच्याकडनं. आपण बघूया आता एव्ही की कशा रीतीने ₹1 केश रोपण उपलब्ध आहे. हे एक रुपयामध्ये जे केस रोपण उपलब्ध आहे ते आता सर्वसामान्य रुग्णाकडे आपण पोचू शकता. आणि हे अगदी कॉमन झालेलं आहे, म्हणजे एव्हरी सेकंड पर्सन. आणि जे तरुण वयामध्ये हे चालू झालेलं आहे तर त्याला आपण फाईट करू शकता. आणि त्याच्याच साठी आम्ही हे ₹1 तुम्हाला काय इंटरेस्ट नाही भरायचा आहे, हफ्तानी तुम्ही ते आरामाशीन ते भरू शकता आणि स्वतःचे केस परत काप नाही, स्टिचेस नाही,
आणि नो शेव टेक्निक पण सुद्धा उपलब्ध आहे. तर स्वतःचे केस आपण परत हे 1 रुपयामध्ये मिळवू शकता. हेच आपण बघितलं कशा रीतीने केवळ 1 रुपयामध्ये हे स्वतःचे केस मिळवता येणं शक्य आहे. आणि ह्या अनुषंगाने केवळ सर्जिकलच नव्हे तर नॉन सर्जिकल उपचार सुद्धा उपलब्ध आहेत खास रिचफिल संस्थेमध्ये. त्याविषयी आपण जाणून घेऊया आणि त्या अनुषंगाने आपण एक एव्ही बघूया नॉन सर्जिकल उपचारांची. मॅडम काय सांगता येईल मला याविषयी? हे टक्कलपणा जेव्हा अनुवांशिक टक्कलपणा ॲडव्हान्स स्टेजमध्ये असते, अर्ली स्टेजेसमध्ये आपण औषधांनी त्याला पाठी ढकलू शकता. मिडल स्टेजेसमध्ये आपण त्याला ट्रान्सप्लांट करून स्वतःचे केस रोपणी करून स्वतःचे केस उगवू शकता. आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये जर आहे तरी पण निराशाची गरज नाही आहे. पण आपण स्वतःचे केस ह्युमन हेअर आपल्याला परत भेटू शकते. हे जे स्कॅल्प असते ते आपला स्कॅल्पसारखाच दिसते आणि त्याच्यावरती एक केसांची रोपणी केली जाते आणि आपल्याला घनदाट केस परत भेटू शकता. हे एक केस जे आपण रोपणी करते आणि त्याला हेअर कट जे हेअरस्टाईल पाहिजे आपल्याला ते भेटू शकते. आपण कोंब करू शकता, आपण स्विम करू शकता. आधी असं व्हायचं की स्विम नाही करू शकते, स्पोर्ट्स नाही खेळू शकते, पण आता हे जे आधुनिक पद्धत उपलब्ध आहे. आणि आता रिचफिल 30 वर्ष आधी वी वर द फर्स्ट पीपल टू इंट्रोड्यूस हेअर विविंग. आता हेअर विविंगने आम्ही अपग्रेड करून ते हेअर क्लब जे लेटेस्ट कॉन्सेप्ट आहे ते हेअर क्लब कॉन्सेप्टमध्ये आहे, जिकडे आपल्याला हे क्लबमध्ये 2 सिस्टम भेटते. तर त्याच्यामुळे काय होतं की सिस्टमची जे आहे बेसची ते लाईफ स्पॅन इन्क्रीज करू शकते आपण. आणि आपल्याला व्हेरिएशन भेटते, 2 हेअरस्टाईलची व्हेरिएशनसुद्धा भेटू शकते. आणि ते एक सिस्टमला किंवा कारण की हे आपला स्कॅल्पच्या संग ते जोडलेला जाते आणि तुम्ही त्याला काही प्रकारे कोंब करू शकता आणि सेटही करू शकता. जे लुक पाहिजे ते तुम्हाला भेटू शकते. पण एक सिस्टमला जर काय झाला तर वी आर नॉट स्टँडर्ड, आपल्याकडे दुसरा सिस्टम असते. म्हणून आम्ही आता रिचफिलनी ते हे सगळं अभ्यास करून जे हेअर विविंग आम्ही इंट्रोड्यूस केला होता त्याच्या नंतर आम्हाला कळलं की त्याच्यामध्ये काय प्लसेस आणि मायनस आहे. ते आम्ही ब्लॉक करून आता हे हेअर क्लब कॉन्सेप्ट आणलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला आता जर ते टक्कलपणा आपल्याला कव्हर करायचं आहे तर स्टार्टिंगमध्ये व्हॉल्यूम कमी घेऊन आणि हळूहळू ते दुसरी सिस्टमवरती ग्रॅज्युएट होऊन व्हॉल्यूम जास्त वाढवून, म्हणजे असं नाही दिसू येते की हे तुम्ही काय केलेलं आहे, पण नॅचरल आपला केसांसारखा हे दिसू येते. आणि हे अगदी कॉमन झालेलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि स्पोर्ट्स वर्ल्डमध्ये. आणि बरेचसे लोक हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये जे आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड ते हेअर क्लब सिस्टम आता यूज करत आहे. येस, आपण बघितलं ही हेअर क्लब सिस्टीम होती. आणि ह्या अनुषंगाने आपण जरूर संपर्क करा 1800-2005-676 या नंबरवरती. आपण अधिक चर्चा करणार आहोत केस विकारांविषयी, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शाह आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत, खास करून केस विकार आणि टक्कलवरती असणाऱ्या अत्याधुनिक उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने आता अत्याधुनिक स्वरूपाचं असं लेझर केशरोपण उपलब्ध झालेलं आहे रिचफिल संस्थेद्वारे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण या ठिकाणी लॅपटॉपवरती बघूया की कशा रीतीने ह्या अत्याधुनिक केशरोपणामुळे पुन्हा आपण टक्कल मुक्त होऊ शकता. आणि ह्या ठिकाणी आपण बघत आहोत सर्जिकल रिझल्ट्स आहेत की जेणेकरून एल्सबेरी क्लिनिकद्वारे हे तंत्रज्ञान पुरवण्यात आलेलं आहे. आणि रिचफिल संस्थेद्वारे खास करून भारतामध्ये सर्वत्र आता हे उपलब्ध आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि गोवा या ठिकाणी सुद्धा ही उपलब्ध आहे तंत्रज्ञान, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ब्रीदवाक्य घेऊन केवळ 1 रुपयामध्ये आता आपल्याला केश रोपणी उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर्जिकल रिझल्टच्या व्यतिरिक्त नॉन सर्जिकल रिझल्ट येत आपण बघत आहोत की कशा रीतीने आपण टक्कल केमोफ्लॅज ह्याने सुद्धा आपण टक्कल मुक्त होऊ शकता. पण अॅनाग्रो ही सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. मॅडम, आम्हाला अॅनाग्रो विषयी काय सांगता येईल? आपण सर्वप्रथम रिझल्ट्स बघूया. हे कशा रीतीने केसांच्या विरळतेवरती मात करता येणं शक्य आहे आम्हाला सांगा.
केस जेव्हा विरळतापणे जाते, अनुवांशिक टक्कलपणामध्ये जाते, ते प्रोग्रेसिव्ह असते. पण केव्हा केव्हा आपल्याला दिसू येते की एनिमियामुळे म्हणजे हिमोग्लोबिन कमी झाला किंवा काय आजारपणा झाला आणि केस गळणं झालं तरी विरळपणा होऊ शकते. तिकडे ते विरळपणाला आपला परत रिग्रोथ वाढ पण येऊ शकते, घनदाट केस पण भेटू शकते. ते एनाग्रो हे प्लांट स्टेम सेल थेरपी आहे, जे स्विस इटालियन थेरपी आहे, जे हे पेनलेस एक प्रोसिजर आहे. आणि ते प्लांट स्टेम सेल्स एनाग्रो जे ॲपल स्टेम सेल उडविलर ॲपल्स जे पर्टिक्युलर स्पीशीज आहे जे स्वित्झर्लंडला ग्रो करते, ते ॲपल स्टेम सेल्सचे स्टेम सेल्स आणि आर्गन ट्री चे स्टेम सेल्स आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट हे आपण यूज करून ते स्कॅल्पवरती ट्रीटमेंट इटालियन मशीननी जे नॉन आपण मला वाटतं इन्व्हेसिव्ह आहे. एव्ही बघूया, म्हणजे प्रेक्षकांना कळेल. रिचफिल्ड क्लिनिकची एव्ही बघूया आपण, ज्याच्यामध्ये अॅनाग्रोचे उपचार खास करून काय आहे ते दर्शवण्यात आलेलं आहे. मॅडम सांगा आता आम्हाला. हे मिबेल बायोकेमिस्ट्री जे स्वित्झर्लंडमध्ये आहे ते रिसर्च करते 22 वर्षापासून वेगवेगळे ॲक्टिव्हजवरती, आणि त्याच्या संघातही आम्हाला हे ॲक्टिव्ह जे ॲपल स्टेम सेल्सच्या ॲक्टिव्ह भेटलं आणि ते ॲक्टिव्हनी आणि आर्गन स्टेम सेल्सच्या ॲक्टिव्ह आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट हे तिन्ही मिळून आपल्याला ट्रीटमेंटची सुरुवात आम्ही केली. पण त्याचा चॅलेंज होता की ते कसं मुळापर्यंत त्याला पोचवूया. तर एक इटालियन मशीन जे पेनलेस प्रोसिजर आहे, साऊंड वेव्सनी ते हे स्टेम सेल्स जे ॲपल स्टेम सेल्स, आर्गन, पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट हे सगळे स्टेम सेल्सला आपण मुळापर्यंत आता पोचवू शकता. हे इटालियन एक मशीन साऊंड वेव्हनी ते आपण पेनलेस प्रोसिजरनी ते स्कॅल्पवरती ट्रीटमेंट करताना रेग्युलर सेशन आणि ते क्लिनिकल सेशन आणि होम केअर पण आम्ही देत आहे. आणि त्याच्यामुळे केसांची दाट आपण वाढवू शकता आणि जिकडे इरिव्हर्सिबल प्रॉब्लेम झालेला आहे तिकडे ते परमनंटही आपल्याला केसाची दाटी आपल्याला भेटू शकते. ते हे इकडे आपण दिसू येते की RF एनागेन जे इटालियन मशीननी हे पेनलेस आहे, काय इंजेक्टेबल इंजेक्शन्स वगैरे नाही, फक्त एक प्रोब आणि ते स्कॅल्पवरती त्याची ट्रीटमेंट आपण करता. आणि हे रेग्युलर ट्रीटमेंटनी जसं आपण महेश बॉडीला जिम करून किंवा व्यायाम करून आणि हेल्थला बरेचसे हेल्दी डाएट घेऊन आपला शरीरची जे आपण काळजी घेतात, तसंच हे केसांची काळजी आपण हे एनाग्रो प्लांट स्टेम सेल्सनी करू शकता. आणि वी कॅन फाईट थिनिंग. पण ते अर्ली स्टेजमध्ये ते डायग्नोसिस करायची गरज आहे. जर अनुवांशिक टक्कलपणा जर फॅमिलीमध्ये कुठेही हिस्ट्री आहे तर त्याला निग्लेक्ट नका करू. आता आपल्याकडे सर्व उपचार आहे. ते कुठल्या स्टेजमध्ये आहे, अर्ली स्टेजमध्ये जेस्टेशन टाइम सेव्स 9, तसंच हे अर्ली स्टेजमध्ये 18, 19, 20 की 25 वर्षाला पण हे चालू होऊ शकते. आणि त्याची काळजी जर घेतली, रेग्युलर चेकअप केला, कॅपिलोस्कोपी जे आपण केलं, त्याच्यामुळे आपल्याला अर्ली स्टेजेस फाइंड आउट करू शकता आपण. आणि तिकडे आपण ब्रेक पण लावू शकता औषधोपचाराने. आणि पुढे गेला तर एनाग्रोनी आपण त्याला रिव्हर्सही करू शकता. आपल्याला घनदाट केस परत भेटू शकते आणि हे थिनिंगला आपण फाईट पण करू शकता. येस, घनदाट केस पुन्हा मिळवण्यासाठी फोन करा 1800-200-5677 जो संपर्कासाठी आपण नंबर बघतात स्क्रीनवरती, त्याच्यावरती जरूर फोन करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे अत्याधुनिक उपचार सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध आहेत आणि रिचफिल्ड संस्था महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. केस विकारांवरील ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. टक्कल आणि केस विकारांपासून मुक्ती या विषयावरती चर्चा सुरू आहे. भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शाह यांच्यासोबत कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने आता टक्कलवरती केवळ ₹1 केश रोपण उपलब्ध आहे. ह्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे इतरही आजार ज्याच्यामध्ये केस विरळता, खाली होणारे पांढरे केस आहेत, केस गळणे, ह्याच्यावरती नवीन स्वरूपाचे उपचार आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, खास करून रिचफिल्ड संस्थेद्वारे. आणि रिचफिल्ड संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. पण त्यासाठी आपण फोन करा 1800-200-567 जो आपण संपर्कासाठी नंबर बघतात स्क्रीनवरती, त्याच्यावरती जरूर फोन करा, आपले प्रश्न जरूर विचारा आणि आपल्याला ट्रीटमेंटसाठी आपण आपलं नावही या ठिकाणी रजिस्टर करू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, हेअर फायबर ही कन्सेप्ट आपण एक आणली होती. आपण ह्या अनुषंगाने एक एबी बघूया सर्वप्रथम हेअर फायबरची, की कशा रीतीने केवळ 30 सेकंदात आपण या ठिकाणी टक्कल मुक्त होऊ शकता. काय सांगता येईल मॅडम याविषयी आम्हाला? हे जिकडे टक्कलपणा पडलेला आहे अर्ली स्टेजमध्ये किंवा स्टेजमध्ये जिकडे तुम्हाला ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया नाही
करायची आहे किंवा गरज नाही, ते हे फायबर आपल्याला स्प्रिंकल करून, प्रोटीन फायबर आहे, केसांसंगळं जुडलेलं जातं आणि पटकन 2 मिनिट्स नूडल सारखा हे सगळे रुग्ण ह्याला मॅजिक फायबर म्हणतात आणि ते स्प्रिंकल केला की पटकन 30 सेकंड्समध्ये तुमच्या ते टक्कलपणा कव्हर तुम्ही करू शकता. येस, हा एक होता स्प्रिंकल आणि ह्या ठिकाणी हेअर फायबरचा भाग. पण आता औषधोपचारही मॅडम उपलब्ध आहेत, खास करून जे रिव्हर्सिबल प्रकारचा बाल्डनेस आहे, विविध कारणाने होऊ शकतो, म्हणजे ज्याच्यामध्ये चाईसारखा प्रकार आहे. आपण ह्या अनुषंगाने एक लॅपटॉपवरती केस बघूया. ॲलोपेशिया एरियाटा म्हटलं जातं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. ह्याला काय सांगता येईल मॅडम? ते ॲलोपेशिया एरियाटा हे अगदी कॉमन झालेलं आहे. मानसिक ताणतणाव किंवा शारीरिक ताणतणाव, इंजेक्शन्स, वॅक्सिनेशन नंतर किंवा काही केमिकल यूज केल्यानंतर. हे एक प्रवीण पेशंट होता महेश आणि 19 वर्षाचा, आणि त्यांनी केमिकल काय वापरले ना, हे पॅचेस त्याला आले आणि हे पॅचेस तपासणी नंतर हे ॲलोपेशिया एरियाटा डायग्नोसिस झाल्यानंतर त्याची औषध उपचार आपण चालू केली आणि स्वतःचे केस ते 6 ते 9 महिन्यामध्ये उगवायचं चालू झाले आणि हे कंप्लीट कव्हर झाला 1 वर्षामध्ये. 1 वर्षाची ट्रीटमेंट करून त्याला औषधं उपचार आणि आहारमध्ये काय खायचं आणि होम केअर ते सगळं देऊन आपण त्याला कम्प्लिटली क्युअर केला. हे रिव्हर्सिबल बॉल्डनेस आहे, क्युअरेबल आहे, पण त्याची जर आपण हे नाही केली, काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन ॲलोपेशिया टोटॅलिस म्हणजे फुल स्कॅल्पलाही कव्हर करू शकते आणि ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस फुल बॉडीवरती पण ते केसांना असर करू शकते. हे पण बघितलं, हे होतं ॲलोपेशिया एरियाटा. पण ह्या अनुषंगाने विविध इतरही प्रकारचे या ठिकाणी रिझल्ट्स आहेत ज्याचे आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये ॲना कव्हरचे रिझल्ट्स होते, पण सर्जिकलचे जे रिझल्ट्स आहेत खास करून त्याविषयी आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करतायत. मॅडम, सर्जिकल रिझल्ट्सबद्दल आपण काय सांगाल? आता 1 रुपयात केस रोपण उपलब्ध आहे, काय सांगता येईल आम्हाला? आता हे स्वप्न नाही, पण स्वतःचे केस आपण उगवू शकता. हे शस्त्रक्रियाने स्वतःचे केस आपल्याला भेटू शकते आणि काप घ्यायची गरज नाही, स्टिचेसची गरज नाही आणि आता नो शेव टेक्निक पण उपलब्ध आहे. हे जे पहिला ॲलोपेशिया एरियाटा होता हे औषधोपचारनी रिग्रोथ झाला, इकडे हे आनुवंशिक टक्कलपणा आहे, तिकडे सर्जिकलनी शस्त्रक्रियानी रिग्रोथ दिसू येते आणि आता हे 1 रुपयामध्ये पण उपलब्ध आहे. येस, आपण या ठिकाणी जाणून घेतलं कशा रीतीने अवघ्या 1 रुपयात आता लेझर केश रोपण उपलब्ध करून देण्यात आलेलं रिचफिल संस्थेद्वारे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण केवळ टक्कल नव्हे तर इतरही सर्व प्रकारचे केस विकार, ज्याच्यामध्ये केस गळणं, कोंडा, चाईसारखा आजार आहे, अकाली पांढरे केस होणे, ह्या सर्व आजारांवरती उपचार उपलब्ध आहेत. पण त्यासाठी फोन करा रिचफिल संस्थेच्या हेल्पलाईन नंबरवरती, जो पुढे आपण बघत आहात 1800-200-577 या नंबरवरती. डॉक्टर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेष्ठांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.